सामन्यासाठी आपण पाहतोय राकेश मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत राकेश चौधरी. हा डीजे बंडे आपण यस राकेश चौधरी आणि अमर ही जोडी आपण पाहतोय. फलंदाज नक्कीच आपण पाहतोय गणेश केने आणि प्रवीण पाटील. गेम ऑन. चला 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. विनोद काटेकर, जितू मामा, विजयदादा पाटील, शरदजी भोईर, मयूर चौधरी, ऑल टीम च्या अपार मेहनत. गोलंदाज गणेश. दोन्ही संघाचे 12वे या. दोन्ही संघाचे 12वे राखीव खेळाडू आपण या कॉम्बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे 12वे कंपल्सरी या. चला पहिला चेंडू. इथे हा चेंडू बघूया. गणेश केनेना डीप स्लिपर कव्हर सीमारेषेच्या दिशेनं खेळलेत. पहिल्या चेंडूवर चौकार. चला या किसन दादा या आपण. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये चांगली वापशी आहे. गोलंदाज तुषार आहेत. गणेश आहे. हा चेंडू अफरकटच्या अंदाजाने उडवला आहे. झेल टिपलाय तुषारनं. फलंदाज बाद. गणेश केने इज गॉन. तीन चेंडू मध्ये 4 वर 1. चला विकेट घेतल्यानंतर न्यू तुफान पिंपलास आपण एकत्र येऊ नका. येणारा जाणारा फलंदाज आपण तयार आहात प्लीज. मुरलीधर केने. जय बजरंग गोरसई आणि न्यू तुफान पिंपलास जॉली ट्रॉफीचा हा क्वार्टर फायनल सामना इथे दोन्ही संघ खेळतात. चला जरा स्पीडअप करा प्लीज. 6 वाजून 9 मिनिटं झालेली आहेत. सूर्य अस्ताला चाललेला आहे. गणेश षटकातील 4था चेंडू. चांगला चेंडू अगदी स्टंपच्या वरून. चेंडू यष्टीरक्षक उमेश पाटीलच्या दिशेनं आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 3 चेंडू मध्ये गणेश केनेची विकेट आणि 2 डॉट. चांगली गोलंदाजी. इथे हा चेंडू अगदी वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन अँड लेंथ पकडलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर त्यानंतर मात्र गणेशनं नावाला साजेशी गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा एक चेंडू. इथे देखील चांगला चेंडू. वा 5 चेंडू मध्ये 4 डॉट 1 विकेट आणि पहिल्या चेंडूवर चौकार येऊन जय बजरंग गोरसई संघाला 4 वर थांबवलाय. चांगली सुरुवात. अगदी
प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगार येथून मित्रांनो आपण पाहतोय जॉली न्यू 40+ कामतगार आयोजित जॉली ट्रॉफी 2025 क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग. तुषार आलेत आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. राकेश चौधरी आणि अमर या आपण पंचांची जोडी पाहतोय या सामन्यासाठी. इथे चेंडू उडवलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नरेश झेल जज करतात. फलंदाज प्रवीण पाटील झेलबाद. सात चेंडू मध्ये फक्त 5 धावा आलेत आणि 2 धक्के लागलेत. दोन्ही सलामीवीरांना अगदी सस्त्यामध्ये बाद केलेली आहे. गणेशनं चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आपण पाहतोय तुषार. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट. अशा 7 चेंडू मध्ये 5. गणेशच्या पहिल्या चेंडूवर गणेश केनेनं चौका ठोकला. त्यानंतर मात्र सलग 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट. इथे बघूया तुषार. हा चेंडू अगदी विसप मध्ये खेळलेला आहे. दुसरीसाठी डेंजर एंडला नक्कीच मुरलीधर केने धावचीत बाद. 6 वर 3. 8 चेंडू मध्ये 6 आणि तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. आठ चेंडू मध्ये 6 धावा आणि 3 गडी बाद. शरद आलेत न्यू बॅटर. फुल टॉस होता. चेंडूला इनसाइड आउट केलेत. चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरीसाठी धावतायत आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. नक्कीच गणेशचा थ्रो येत नाहीये. धावसंख्या 9 चेंडू मध्ये 8. 9 चेंडू टाकून झालेत. 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनले 3 बाद 8. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ आता शेष आहे. हा चेंडू बघूया वाईडिश लॉंग ऑन रिझनला झेल. फलंदाज बाद. तिथे विकास पाटीलनं हा झेल टिपलाय. नितीन पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. इथे धक्के पे धक्का दे धक्का. 10 चेंडू मध्ये 8. हरेश केने न्यू बॅटर. दहा चेंडू टाकून झालेत आणि 4 बाद 8. आता 8 चेंडू उडलेत. जय बजरंग गोरसई संघाच्या फलंदाजांकडे. चांगली स्पर्धा. नक्कीच दोन्ही संघांनी अगदी संघटनेचा मान सन्मान राखून हा सामना खेळण्याची तयारी दर्शवलेली आहे. दोन्ही संघाचं आपण स्वागत करूया. इथे बॅट कट. अजून एक फलंदाज बाद. अकरा चेंडू टाकलेत आणि फक्त 8 धावा. आणि मला वाटते इथे निम्मा संघ 4 फलंदाज बाद झालेत. 5 निम्मा संघ गारद झाला आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे.
शेवटचा एक चेंडू आहे राकेश भाऊ. बघूया मैदानामध्ये फलंदाजीसाठी ज्ञानेश्वर मुकादम. बघा इथे आमच्या आयोजकांचा एक्स्ट्रा वेल घेतलाय, आमच्या समालोचकांचा लाईव्हवाल्यांचा आपण एक्स्ट्रा वेल घेतलेला आहे. मला वाटतं या सामन्यातून जो संघ विजयी होईल ना त्यांनी नक्कीच आमच्यासाठी काहीतरी पारितोषिक द्यावं. काय जितू मामा? हा मग एक्स्ट्रा सामना या, कारण की बक्षीस पात्र सामना आहे. शरद भोईर आपल्या स्पर्धेतून 5,000 घेऊन जातील. बघूया शेवटचा एक चेंडू, ओव्हर नंबर 2 तुषार. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये 2 ओव्हर, धावा बनलेत फक्त 8. तुफान पिंपळा संघाचं तुफान या 2 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. चला शेवटचा 1 ओव्हर आणि गोलंदाज बघूया. मला वाटतं नरेश की विकास. नरेश. हा नक्कीच त्यांना 5 पैकी आपण काय कमी करायचे ते करू. शेवटच्या दिवशी पॉकेट आपल्या हातामध्ये आहे. काय जितू मामा? इथे बघूया पहिले चेंडूवर फलंदाज लेग बिफोर, फलंदाज बाद झालेत. शरद पाटील 6 विकेट 13 चेंडू मध्ये 8 या धावसंख्येवर. चला न्यू तुफान पिंपलास आपण आपापल्या जागेवर चला. मित्रांनो 6:17 झालेली आहेत. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय नितेश पाटील. पहिल्या चेंडूवर नरेशच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू चौकार आणि त्यानंतर आपण पाहिला तर तब्बल 12 चेंडू मध्ये फक्त 4 आलेत. तेरा चेंडू मध्ये 8 आणि आता नितेश पाटील. नरेश इथे चेंडूला उडवलाय, अगदी चेंडू चाललाय आउट ऑफ पार्क. पंच राकेश चौधरींचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. आता धावसंख्येला आकार आलाय, धावा बनलेत आता 14. अजून 10 धावा आल्या तर या सायंकाळच्या 17 मधून एक चांगली टोटल नक्कीच गोरसे संघ पिंपळ संघासमोर उभी करू शकेल. 6:19 झालेली आहेत आणि अजून 4 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. नितेश पाटील चांगला चेंडू, अप्रतिम वाईट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू टाकलाय. षटकार. षटकार खाल्ल्यानंतर नरेशने देखील कमबॅक केलेला आहे. नक्कीच आमचे नवनीतजी चौधरी मंडप डेकोरेटरचे मालक. इथे हा फटका ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. बघूया तुषारच्या दिशेनं चांगली फिल्डिंग दुसऱ्या धावेसाठी. बघूया इथे नितेश. नितेश आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचतोय. धावसंख्या 16 झालेली आहे. नक्कीच अमर भाऊ आणि राकेश चौधरी आपले देखील खूप खूप आभार ज्वाली न्यू 40+ संघाच्या वतीनं, कारण की या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याकडून चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. हा चेंडू स्केअर ऑफ द विकेट, चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार.
22चा आकडा लागलेला आहे. या ओव्हरमध्ये नरेशनं तब्बल आतापर्यंत 14 दिलेत. 2 ओव्हरला फक्त 8 होत्या. शेवटचा चेंडू बघूया कितीचं टार्गेट राहील. आणि त्या चेंडू देखील उडवलाय. धावसंख्या 28 आणि आता 29 च लक्ष्य. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8. अशा क्वार्टर फायनल सामन्यातून प्रथम फलंदाजी करताना 28 बनवलेत आणि 29 च लक्ष्य आहे न्यू तुबान पिंपळा संघासमोर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या गोरसई आणि लगेच फलंदाजीसाठी आपली सलामी जोडी न्यू तुबान पिंपळा संघ आपण उतरवायचे. चेंडूची फेकी करा. 2 चेंडू द्या जितू मामा. राकेश यांच्याकडे 2 चेंडू फेका. नवीन पेटी बॅक आणि नक्कीच्या धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन ऐकूया मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. राकेश भाऊ, अमर भाऊ, रविवारी तुम्ही देखील या. याच्यातून कुठला संघ येईल तेव्हा आपण आहोत इथे. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचेल आणि चिठ्ठीच्या बलावर कदाचित या विजेत्या संघाला फायनलची लॉटरी लागू शकेल. चला पिंपला संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकम घ्या. लगेच आपली सलामी जोडी बिना विलंब मैदानामध्ये रवाना करा. पिंपला संघाचा कॅप्टन सुनील पाटील. पुन्हा एकदा सर्व विकेटासाठी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बिग मॅच आपण 2 दिग्गज संघामधून पाहतो. एका बाजूला जय बजरंग गोरसई तर दुसऱ्या बाजूला तुफान पिंपलास. प्रथम फलंदाजी करता आपण गोरसई संघाला पाहिलं ज्यानं 3 षटकांच्या धावा केल्या 28 आणि विजयाचं लक्ष 29 धावांचं. आणि या लक्ष्य यव्हान पेलवण्याची जबाबदारी घेऊन 2 सिलेदार मैदानामधून जाताना न्यू तुफान पिंपळा संघाचे उमेश आणि सुनील. अठरा चेंडू 29 धावा. तीन षटकांच्या ती धावसंख्या 28 आणि विजयाचं लक्ष 29 धावांचं. उमेश आणि सुनील. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांत गोलंदाज प्रवीण. चला स्पीडअप करा. वेल कमी घ्या. गोरसे संघाचे कॅप्टन आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावा. फर्स्ट बॉल गॉफ. पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज प्रवीण. स्ट्राइक रोटेट करतो बॅट्समन उमेश. आणि पहिला चेंडू थोडासा अवांतर आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच व्हायची कोणती अवांतर दरम्यान संघाचा श्री गणेश धावसंख्या होते बिनबाद 1. गोरसे संघाला एक सुवर्ण संधी असेल. ऑनसेटचा अतिशय चांगला फटका आणि चेंडू मात्र बीट करतो 2 क्षेत्ररक्षकांना. स्कोर ऑफ विकेट. बॅकवर्ड परलेक्षणाच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार फलंदाज उमेश पाटील याच्या बॅट मधून. रोहिदास मात्रे गोरसे गावाचे मामा यांच्याकडनं गोरसे संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर विकेट टेकर गोलंदाज ठरता विकेटचे हॅट्रिक करतात त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. चौकार संघात धावसंख्या 5 बिनबाद 5 ओव्हर क्रमांक पहिलं. चला गोलंदाज पुन्हा एकदा आपण सज्ज बा. सुपर 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आतला गोलंदाज प्रवीण.
कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा प्रवीण, काय कमालीची गोलंदाजी. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या पुढे सकते 6. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामधून पाहतो, त्या अनुषंगाने कुठेतरी क्षेत्रक्षेत्रामध्ये वारंवार थोडासा बदल केला जातोय. गोलंदाज प्रवीण सज्ज. गोलंदाज प्रवीण. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, एक कंप्लीट. दुसरीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाचे विकेट. सुनील पाटील बाद. वेलकम शैलेंद्र चौधरी, वरालदेवी ताडोजी संघाचे क्रिकेटर. वेलकम. प्रवीणजी शेट्टी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वरालदेवी न्यू 44 संघाचे एक उत्कृष्ट नामांकित क्रिकेटर शैलेंद्र चौधरी, प्रवीणजी शेट्टी. चार चेंडू मधून 7 धावा. नेक्स्ट बॅट्समन तुषार. क्रिकेट प्रतिबल आणि क्रिकेटचा बिगी म्हणून आपण पाहतो, दोन दिग्गज संघामध्ये आजच्या स्पर्धेत शेवटचा अंतिम सामना. जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार. गोलंदाज प्रवीण, कमालीची गोलंदाजी आज. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. डॉट स्केल बढवताना हा गोलंदाज, धावसंख्या स्थिर आहे ती 7. हा चेंडू देखील सुरेख, सुंदर, अप्रतिम उत्तम दर्जाचा. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7. थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतोय न्यू तुफान पिंपलास. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 22ची गरज. दुसऱ्या षटकाला आरंभ, सुरुवात आगास. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22ची गरज. आता मात्र आस्किंग रन रेट, धावांची गती वाढलेली आहे. प्रतिवर्ष आपण विचार केला 11 धावांची सरासरी. मात्र मैदानामधून उमेश संघातील सर्वात महत्वाचं जे ट्रम्प कार्ड आहे. दुसऱ्या षटकाला आरंभ, सुरुवात आणि गोलंदाजी तो गणेश. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22ची गरज. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. खाली क्षेत्र, चेंडू जाईल सीमाच्या बाहेर, चौकार. खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसा प्रश्न तसं उत्तर.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. एकच धाव. एकधावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. आगास गोलंदाज गणेश. अजूनही 17ची गरज आहे. 10 चेंडू आणि 17 चेंडू गरज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. मात्र एसटी रक्षकाला तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. बॅटकट आहे. बॅटकट. एक धाव. एक धावांनी सगळ्या धावसंख्येकडे पुढे सरकते. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 16ची गरज. 9-16. आउट ऑफ इन साइट. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. 1 बॉन्स. धावसंख्या 16. या 3ने धावसंख्या वाढते ती 16. आता मात्र सुरेख सुंदर म्हणता येणार नाही. खराब चेंडू. दिशांची चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतो संघ न्यू तुफान पिंपलास. 17 धावा झालेल्या आहेत. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एक धाव. एक धावांनी सगळ्या धावसंख्या 18. What a shot! Very nice stroke, very wonderful stroke. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होतोय संघ न्यू तुफान पिंपलास. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. आता विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर. विजयापासून फक्त 5 धावा दूर आहे. हॅलो. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. शेवटचा अंतिम चेंडू अंतिम ओव्हर बाकी आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. या 6 धावेने परिपूर्ण कमबॅक होतोय संघ न्यू तुफान पिंपलास. विजयापासून फक्त 5 धावा दूर आहे. बॉलर नितेश. गोलंदाज नितेश. लॉंग रन 55 क्रॉस करतो. राटम ओव्हरचा मारा. वाट कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केलं जातं आणि महत्वाचे विकेट प्राप्त करताना
फील्ड बॅट्समन पाठवा लगेच. तुफान पिंपळा संघाचा कॅप्टन न्यू बॅट्समन लगेच रवाना करा. नेक्स्ट बॅट्समन विकास. नेक्स्ट बॅट्समन विकास. 5 मध्ये 5. येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. चला स्पीडअप करा, वेल कमी घ्या. अतिशय चांगला फटका. एकच धाव. येणारे 4 चेंडू विजयासाठी 4 ची गरज. 4 मधून 4. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडू फॅक. येणारे 3 चेंडू विजयासाठी 4 ची गरज. 3 चेंडू 4 ची गरज. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 ची गरज. काय कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र 2 मधून 3 ची गरज. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. हॅलो हॅलो. येणारे 3 धावा. आता मात्र 2 धावा कंपल्सरी. 2 धावा कंपल्सरी आहेत. एक चेंडू 2 धावा. काय कमालीची गोलंदाजी. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. सामन्याचं पिक्चर क्लिअर नाहीये. कुठला संघ या स्पर्धेमधून जिंकेल. गोलंदाज तरबेज, फलंदाज तरबेज. हा चेंडू दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. एक कंप्लीट. आणि फलंदाज धावचीत बाद. आणि महत्वाच्या मॅच मधून विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय जय बजरंग गोरसई. पाच धावा डिफेन्स ठेवल्या. 5 धावा करू दिल्या नाही. तो ठरतो स्पर्धेचा फिनिशर नितेश. नितेश आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. फक्त 5 धावांची गरज असताना त्या 5 धावा डिफेन्स केल्या. काय कमालीची गोलंदाजी.
सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी नितेश